लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुती जिंकेल की मविया याचा सस्पेन्स सध्या वाढला। दोन संस्थांनी व्यक्त केलेल्या निवडणूक पूर्व अंदाजात परस्पर विरोधी दावे करण्यात आले। महायुतीच्या जागा महाराष्ट्रामध्ये वाढत असल्याचं दिसतं, तर चुरस जोरदार राहील असं सुद्धा पाहायला मिळतंय। बघूयात। लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रात कुणाची सरशी? महायुती की मविया? कुणाला जास्त जागा? निवडणूक पूर्व सर्वेक्षणात काय आहेत अंदाज? महायुती की महाविकास आघाडी? अवघ्या 2 महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकात कोण बाजी मारणार याची उत्कंठा सगळ्यांना लागली। महाराष्ट्रात कुणाची सरशी होणार याबाबत 2 संस्थांनी केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष हाती आले। नवे सर्वे नवे वारे। लोकसभेत महाराष्ट्रात कुणाला किती जागा? इंडिया टुडे, सी वोटर। महायुती 22 जागा, मविया 26 जागा, इतरांना 0 जागा। टाइम्स नाऊ, मॅट्रिज। महायुती 39 जागा, मविया 9 जागा, इतर 0 जागा। राज्यात कुणाला किती मतं मिळतील याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय। नवे सर्वे नवे वारे। लोकसभेत महाराष्ट्रात कुणाला किती मतं? इंडिया टुडे, सी वोटर। महायुती 40.5% मतं, मविया 44.5% मतं, इतर 5% मतं। यावर राज्यातील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। सर्वे काहीही येवो, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वातावरण आहे। मतदार मोदींनाच मतदान करणार आहेत आणि मोदींचेच सरकार येणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कमी जागांचा सर्वे येवो का जास्त जागांचा सर्वे येवो, सर्व सर्वेंचा मी नेहमी सन्मान करतो, पण त्याच वेळी एक गोष्ट मी सातत्याने सांगतोय, महाराष्ट्रात आणि देशात जनतेने हे ठरवून टाकलंय की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे। त्यामुळे मोदीजींच्या बाजूने लोकांनी ऑलरेडी आपलं मत बनवलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्हाला मागच्या वेळी मिळाल्या त्यापेक्षा कमी जागा मिळणार नाही, त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील किंवा तेवढ्या जागा मिळतील। तर सर्वे काही येवोत, महाविकास आघाडीच विजयी असेल असा दावा मविया नेते करतायत। हा मी जिंकू ना, या सर्वे वगैरे काय घेऊन बसला? ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका। महाराष्ट्रामध्ये मात्र एकतर्फा सगळं वातावरण आहे, वन साइड वातावरण आहे आणि जे एकूण वातावरणातून दिसतंय 10 पैकी 7 लोक युतीच्या विरुद्ध आणि भाजपलांच्या विरुद्ध आत्ता बोलताना दिसत आहेत। त्यामुळे हे 38 जागा वगैरे आता पहिले म्हणे की हम 45, आता 38वर आले। पुन्हा महिनाभर थांबा, आचारसंहिता वगैरे येऊ द्या, ते आपणच म्हणतील की 18पेक्षा आम्ही जिंकणार नाही। रिपब्लिकन टीव्हीनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार देशात एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता आहे। नवे सर्वे नवे वारे। लोकसभेत देशात कुणाला किती जागा? टाइम्स नाऊ, मॅट्रिज। एनडीए 366 जागा, इंडिया आघाडी 104 जागा, इतर 73 जागा। तर मतांच्या टक्केवारीतही मोठा फरक असेल असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आलाय। नवे सर्वे नवे वारे। लोकसभेत देशात कुणाला किती मतं? टाइम्स नाऊ, मॅट्रिज। एनडीए 41.8% मतं, इंडिया आघाडी 28.6% मतं, इतर 29.6% मतं। दोन्ही संस्थांचे सर्वे पाहता लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असंच दिसतंय। देशात भाजप आणि एनडीएला पोषक वातावरण असलं तरी राज्यात महायुती विरुद्ध मविया संघर्ष चुरशीचा असेल अशी शक्यता सध्या तरी दिसते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।